हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी जुन्नरची परी अमोल लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला ब्लॉग शूट आम्ही याच्यासाठी करतोय कारण बाळाच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनचे व्हिडिओ त्यांना दाखवायचे आहेत टीव्हीवर. तर मीचा कॉल आला आणि ते बोलले की बाळाचं म्हणजे तुमचे फॅमिली फंक्शनचे फोटो रक्षाबंधनचे जे तुम्ही सेलिब्रेट करणार आहे तर ते व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा, आम्हाला ते क्लासमध्ये दाखवायचे. तर त्याच्यासाठी आमचं आज हे शूट होतं. तर मी लगेच ताईंना कॉल केला, म्हटलं सगळेजण या, म्हटलं आपण छान मस्त सेलिब्रेशन करूयात. रक्षाबंधनच्या 4-5 दिवस आधीच आम्ही हे शूट घेतोय. छान शूट झालं, सर्वजणांनी आम्ही खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला तर ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आम्ही कसे दिसतोय नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ह्या व्हिडिओमध्ये प्रियूची तनू दीदी आज प्रियूला ओवाळणार आहे. आता हे पहिलंच त्या दोघांचं रक्षाबंधन आहे आणि ह्या नवीन घरातलं हे पहिलं रक्षाबंधन असणार आहे. तर रक्षाबंधनच्या 4-5 दिवस आधीच आम्हाला हे शूट घ्यावं लागलं, पण आम्ही सर्वांनी खरंच एन्जॉय केला आणि एकदम मनापासून आम्ही हे सर्व केलं. तर छान बाहेर रांगोळी वगैरे काढलेली, जेवण वगैरे पण छान बनवलेलं आजला, कारण रक्षाबंधन सेलिब्रेट होतं त्यामुळे आम्ही सगळेजण छान तयार झालेलो. आणि प्रियूने पण छान कोऑपरेट केलं. त्याची तब्येत बरी नसतानाही तो आजारी आहे, 2 दिवस त्याला स्कूलला पण नाही पाठवले मी, तरी पण त्याला पण खूप बरं वाटलं, सर्वजण एकत्र आले. तर आजला आमचं हे रक्षाबंधन अशा प्रकारे पार पडतंय. आणि मी कॉल केल्यानंतर आमच्या रोहाऊच्या तिथे शेजारी त्या ताई वगैरे आहेत, करुणा ताई, ते भाऊ वगैरे सर्वजणच आलेत, तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच. तर असं आमचं हे आजचं रक्षाबंधन. आणि आम्ही गिफ्ट पण लगेच अरेंज केले, कारण आम्हाला आधी काही प्लॅन नव्हतं तसं आजला सेलिब्रेट करायचं, पण मिसचा कॉल आल्यानंतर मग आम्ही सर्व तयारी केली. प्रियूकडनं हे दीदीसाठी गिफ्ट. तर हे असं आमचं आजचं सेलिब्रेशन आहे. त्यानंतर मी सोहमला राखी बांधणार आहे आणि सोहमला ओवाळते मी आत्ता. तो माझ्यापेक्षा लहान आहे आणि म्हटलं आता विक्रमला तर लगेच वेळ नाही, आणि मला विक्रम म्हणजे माझा लहान भाऊ आहे, तुम्हाला तो पण व्हिडिओ नंतर बघायला भेटेल, कारण त्याला येणं पॉसिबल नव्हतं. तर ताईंना कॉल केला, म्हटलं सर्वजणच या म्हटलं. आणि मिसचं बोलणं म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं का मी माझ्या भावाला प्रियूला त्याच्या बहिणीने ओवाळायचं आणि यांना त्यांच्या बहिणीने, असं आमचं ठरलेलं. तर सोमला म्हटलं मी राखी बांधेल आणि ताई यांना राखी बांधतायत, असं आमचं आजचं नियोजन होतं. तर छान कार्यक्रम झाला आणि सोमने देखील मला छान असं गिफ्ट दिलं. तर थँक्यू सो मच सोहम. मी कॉल केल्यानंतर सर्वजण लगेचच आले आणि आम्ही सर्वांनी खरंच खूप एन्जॉय केला. आणि आता ताई यांना ओवाळतायत. माझ्या ज्या नंदा आहेत तर त्या दोघीजणी मुंबईला असतात, रक्षाबंधनला त्यांना यायला जमत नाही, ते डायरेक्टली दिवाळीलाच येतात. त्यामुळे मग आता ह्या वर्षी ताई यांना ओवाळतायत आणि पिंपरखेडला गेल्यावरती माझी बहीण त्यांना ओवाळत असते. तर आमचं हे रक्षाबंधन असं पार पडतं. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खरंच मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आयत्या वेळेस केलेली सर्व तयारी आहे, एक तासाची, फक्त अर्धा ते 1 तासाचीच तयारी आहे सर्व. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटले मला खरंच नक्की कमेंट्स करून सांगा. आणि प्रियू पण खरंच खूप खुश झाला हे सर्वच आल्यामुळे, कारण प्रियूला त्याची काकी, सोमदादा, तनुदीदी हे सर्व खूप आवडतात. आणि भाऊ देखील कामावरून डायरेक्टली इकडेच आले, त्यांना पण बोलवून घेतलं. त्यांनी पण आल्यानंतर त्यांना इकडे बरं वाटलं. तर आता आम्ही सेलिब्रेशन झाल्यानंतर छान जेवण वगैरे करणार आहे. ते शूट घ्यायला मला एवढा टाईम नाही आहे, कारण आम्ही सर्वजण असल्यामुळे स्वयंपाक आजचा मोठा होता, त्यामुळे मला वेळ नाही आहे. आणि यांनी देखील ताईंना आणि आता यांनी देखील ताईंसाठी छान गिफ्ट आणलं आहे. तर ताईंना देखील हे गिफ्ट खूप आवडलं यांचं. तर अशा प्रकारे आजचा आमचा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि इकडे सर्वजण छान आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या. तर इकडे सर्वजण बसलेत, मी व्हिडिओ घेते, हे चेंज होत आहेत. तर असं आज आमचं नियोजन होतं. तर रक्षाबंधन 4-5 दिवस सेलिब्रेट करण्याचा विषय असा की प्रियूच्याच स्कूलमध्ये
त्यांच्या क्लासमध्ये प्रत्येक क्लासमध्ये टीव्ही आहे आणि त्या टीव्हीवरती मुलांना रक्षाबंधन दाखवायचं आहे. तर आणि ते आपल्या क्लासमधील एखाद्या म्हणजे नाही का फॅमिलीचंच असावा, मुलाचंच असावा क्लासमधील एखाद्या, तर ते अजून मुलं एन्जॉय करतात. तर त्याच्यासाठी हे सगळं आहे. आणि मीचा कॉल आला, त्यांनी ठराविक पॅरेंट्स नेमून दिलेले आहेत. तर मलाही कॉल आला, मीच बोलले की तुम्हाला असा व्हिडिओ करून लगेच पाठवायचा आहे. तर त्याआधी आमचा विषय झालेला, पण त्यांनी सांगितलं नव्हतं कधीपर्यंत पाठवायचं आहे. तर त्यांचा कॉल आल्यानंतर आता लगेचच माझ्या भावाला येणं किंवा माझ्या नंदांना येणं पॉसिबल नाही. आणि त्यामुळे मग म्हटलं मी लगेचच ताईंना कॉल केला. आमचं छान फॅमिली बॉन्डिंग आहे. त्यांना कॉल केल्यानंतर ते लगेच आले. त्यानंतर आम्ही ही सर्व तयारी केली. आणि आता हा जो व्हिडिओ मी शूट केलाय, तर तो व्हिडिओ प्रियूच्या स्कूलमध्ये प्रत्येक क्लासमध्ये दाखवला जाणार आहे. आणि सर्वजण बघणार आहेत, प्रिन्सिपल, सर्व टीचर्स वगैरे सर्वजण. तर तुम्हाला देखील आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खरंच मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आमचं एकदम फॅमिली बॉन्डिंग आहे. आणि आता आमची जी मैत्री ही रिलेशनमध्येच बदलली, कारण मी त्यांना मोठी बहीणच मानलेली आहे माझी. आणि खरंच एकदम छान असं आमचं सेलिब्रेशन झालं आहे आजचं. तर तुम्हाला देखील आमचं हे सेलिब्रेशन बघायला कसं वाटलं खरंच मला कमेंट्स करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली